रहा अपडेट न्यूज। बागेश्वर महाराज विरुद्ध संभाजी सेनेने दिले निवेदन। चाळीसगाव महाराष्ट्रातील अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत संभाजी सेनेच्या वतीने शहर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सायकर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं आहे। या निवेदनात संबंधित व्यक्ती बागेश्वर महाराज यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिवाजी शिरसाट पाटील यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे। मुख्यमंत्री यांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। निवेदनात पुढे म्हटलं आहे की काही मंडळींकडून महाराष्ट्राचा इतिहास आणि संत परंपरेचा अवमान करण्याचे प्रकार वाढले असून अशा प्रवृत्तींवर तातडीने लगाम घालणे आवश्यक आहे। संबंधित वक्तव्य ज्या कार्यक्रमात करण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री उपस्थित होते, त्यामुळे त्यांनी तात्काळ कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। तसेच बागेश्वर यांना महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घालावी, अन्यथा त्यांच्या कार्यक्रमांदरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस शासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। हे निवेदन तहसीलदार तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांनाही देण्यात आलं असून लवकरात लवकर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। यावेळी गिरीश पाटील, अविनाश काकडे, सचिन जाधव, लक्ष्मण बनकर, किशोर पाटील उपस्थित होते। लक्ष्मण बापू यांनी यावेळी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पाहुयात काय आहेत या प्रतिक्रिया। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल। आज आम्ही बागेश्वर या महामूर्ख माणसाबद्दल एक निवेदन दिलेलं आहे। हा बागेश्वर धाम स्वतःला हनुमान भक्त म्हणवतो। या माणसाबद्दल आम्हाला एवढंच म्हणता येईल की त्याला महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही, छत्रपती शिवरायांचा इतिहास माहीत नाही आणि हा एकंदरीत जो प्रकार आहे हा एका षडयंत्राचा भाग आहे। कारण गेल्या 5-7 वर्षापासून आपण बघतो आहोत की एका ठराविक विचारधारेचे लोक ठरवून छत्रपती शिवरायांचा आणि महाराष्ट्रातील जे धार्मिक स्थळ आहे, महाराष्ट्रातील संत महात्मे त्यांचा अवमान करण्याचा हे प्रयत्न करतायत आणि हे सर्व ठरवून चाललेलं आहे। काल जे दुर्गा भारत मंदिराचा कार्यक्रम होता तर त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते, म्हणून आम्ही आमच्या निवेदनात म्हटलंय की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि त्या बागेश्वर धामने महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवरायांचा अवमान केलेला आहे। तुमच्या उपस्थितीमध्ये तो अवमान होतोय आणि ज्या महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री आहात त्या महाराष्ट्राचा अवमान जर एखादा व्यक्ती करत असेल म्हणून तुम्ही स्वतः त्यामध्ये फिर्यादी व्हा आणि तुम्ही स्वतः गुन्हा दाखल करा। मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की तुम्ही एक फोन केला किंवा एक नुसता आदेश दिला तर सेकंदात गुन्हा दाखल होऊ शकतो आणि जर तुमच्यामध्ये जर खरा महाराष्ट्र धर्म जागृत असेल आणि तुम्हाला जर महाराष्ट्राबद्दल अस्मिता असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः तो गुन्हा दाखल करून घेतील, अन्यथा त्यांना महाराष्ट्राबद्दल काही देणं घेणं नाही। फक्त राजकारणापुरता छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करायचा, महाराष्ट्राचा अवमान झाला तरी त्यांना काही देणं घेणं नाही। म्हणून त्यांना आमचं सांगणं आहे आणि आव्हान आहे, येणाऱ्या काळामध्ये त्या बागेश्वर धामला महाराष्ट्रामध्ये त्याचा कुठलाही कार्यक्रम होऊ देऊ नका आणि त्याला परवानगी देऊ नका। जर महाराष्ट्रामध्ये बागेश्वर धामचे कार्यक्रम झाले तर छत्रपती संभाजी सेनेचे संभाजी सैनिक त्याला काळ फासल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा कार्यक्रम उधळल्याशिवाय राहणार नाही। हे आमचं आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.